मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय राऊतांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे। 3 दिवसांमध्ये माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असं या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। शिंदेंनी निवडणुकीत पैसे वाटल्याचा राऊत यांचा दावा होता। प्रत्येक मतदारसंघात किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटल्याचा दावा करण्यात आलेला होता। लोकसभा निवडणुकीत शिंदेंनी अफाट पैशांचा वापर केला असं संजय राऊत म्हणाले होते। रोखठोक मधल्या दाव्यासंदर्भात राऊतांना आता नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि यावर संजय राऊत यांनी ट्विट करत पलटवार केलाय। काय म्हणतात संजय राऊत तर 50 खोके एकदम होके इसे कहते हैं उल्टा चोर कोतवाल को डांटे। गैर संवैधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने आम्हाला एक लीगल नोटीस पाठवलेली आहे शिंदेंनी। मुख्यमंत्री श्रीमान शिंदेंनी हे खूप इंटरेस्टिंग आणि मजेशीर आहे राजकीय पत्र। आता मजा येईल जय महाराष्ट्र असं संजय राऊत म्हणतात। रोज सकाळी उठून प्रत्येकाची बदनामी करायची, प्रत्येकाबद्दल खोटं बोलायचं, प्रत्येकाबद्दल निगेटिव्ह बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे। आणि म्हणून मी देखील आपल्याकडनं आणि आपल्या चॅनलमधूनच बघितलेलं आहे की अशा पद्धतीची कारवाई मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। मला असं वाटतं की योग्य कार्यवाही आहे। त्याच्यातनं 3 दिवसाची काहीतरी नोटीस दिलेली आहे, माफी मागण्याची देखील संधी त्यांना दिलेली आहे। परंतु ह्या सगळ्या कायदेशीर गोष्टी ह्या होतच राहतील, त्याच्यामुळं त्यांच्यावर बंधनं देखील येतील। परंतु रोज एखाद्या पक्षाबाबत, एखाद्या माणसाबाबत, एखाद्या व्यक्तीबाबत नरेटिव्ह सेट करून त्याची बदनामी करणं हा एक उपक्रम संजय राऊतांच्या माध्यमातून कायम सुरू असतो आणि मला असं वाटतं की या माध्यमातून तो बंद होईल याची मला पूर्ण खात्री आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।